नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घरातून काही बिझनेसची आयडिया देणार आहे। उमऱ्याच्या आतून तुम्ही हे बिझनेस करू शकता। तुम्हाला बाहेर जायची अजिबात सुद्धा गरज नाही। लहान मुलांना सांभाळून तुम्ही घरचं काम वगैरे करून फ्री टायमामध्ये हे काम करून तुम्ही बिझनेस करू शकता। असे मी तुम्हाला बिझनेसच्या काही आयडिया देणार आहे। तुम्हाला त्यातली कोणती आयडिया म्हणजे कोणता बिझनेस इझी वाटेल तो बिझनेस तुम्ही सहजरित्या घरातून करू शकता। तर पहिला बिझनेस आहे, मी एक व्हिडिओ टाकला होता ओढण्यांचा। तर ऑनलाईन तुम्ही आणि मेन म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्चातून हा बिझनेस सगळे आहेत ते आपल्याला कमीत कमी खर्चातून चालू करायचे आहेत। पहिला तो बिझनेस तो ओढण्यांचा होता। 3 रुपयापासून ओढणी भेटत होती। 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 35 रुपये अशा म्हणजे जसे जसे क्वालिटी म्हणजे पैसे वाढत जाईल तसे तसे त्या ओढण्यांची क्वालिटी त्या ओढण्या तुम्ही घरी बसून ऑनलाईन सेल करू शकता। सगळे ऑनलाईनच बिझनेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो बिझनेस एक तुम्ही छान प्रकारे घरातून करू शकता। तो माल कुठून घ्यायचा तर तो माल मी तुम्हाला स्वतः देईन। हा तर पहिला बिझनेस झाला आणि माल कुठून घ्यायचा तोही तुमचा डाऊट क्लिअर झाला। दुसरा बिझनेस आहे तो फॅब्रिक पेंटिंग। फॅब्रिक पेंटिंग ही जास्त दिवसाचा कोर्स नाही, 2,000 रुपये तो कोर्स आहे फक्त आणि 8 दिवसाचा कोर्स आहे। तर तुम्ही मनावर घेतलं तर 4-5 दिवसात हा कोर्स कंप्लीट करू शकता। म्हणजे रोजचे 2 तास शिकला तर 8 दिवस आणि पूर्ण वेळ शिकला तर 2-4 दिवसात हा कोर्स कंप्लीट होऊ शकतो। आणि आत्ता तो ट्रेंडिंगचा आहे आणि नवीन आहे ते, त्यासाठी पैसे कमवून घ्या। जसं जसं पहिलं तुम्ही विचार करा, आरीवर्कचा जेव्हा ट्रेंड आला होता तेव्हा लोकांनी तो कोर्स केला, ऑनलाईन केला। कोरोनाच्या नंतरच आरीवर्कची फॅशन आली होती, जास्त करून कोरोनामध्येच आली होती मला वाटते। आणि काही कोरोनानंतर म्हणजे असं अधूनमधून लॉकडाऊन लागत होतं तेव्हा आले होता। तर काही लोकांनी ऑनलाईन कोर्स केला आणि काहींनी क्लास घेऊन पैसे कमवले, तर काहींनी ब्लाऊजवर आरीवर्क करून पैसे कमवले। आरीवर्क करून पैसे कमवण्यापेक्षा क्लास घेऊन आहे ते जास्त। ऑनलाईन क्लास घेतले, कोणी ऑफलाईन घेतले आणि ऑनलाईनच काही जण बरेच जण आहेत ते ऑनलाईनच शिकलेले आहेत। तर तसा तुम्ही आरीवर्कचा जसा ट्रेंड होता ना तसा आत्ता सध्या फॅब्रिक पेंटिंगचा आहे। फॅब्रिक पेंटिंगचं तुम्ही क्लास करा 4-5 दिवसाचा, जास्तीत जास्त 8 दिवसाचा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास करून तुम्ही ते क्लास ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता। हा झाला दुसरा। फॅब्रिक पेंटिंगचे तुम्ही टी शर्ट वगैरे म्हणजे असं होलसेलमध्ये टी शर्ट घ्यायचे आणि त्या टी शर्टवरती लोकांच्या डिमांडनुसार म्हणजे असे 2-3 प्रिंट करून व्हिडिओ बनवायचे आणि इंस्टाग्रामवर टाकायचे। लोकांच्या ऑर्डरनुसार तुम्ही ते टी शर्ट पण तुमचा आणि त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग करून ते तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता आणि लोकांना कुरिअर करू शकता। लांबून जे ऑर्डर येतात त्यांना ते तुम्ही कुरिअर करू शकता। ती टी शर्ट तुम्हाला कुठे भेटणार तर ती टी शर्टसुद्धा तुम्हाला मीच देणार। झाला का नाही हा पण प्रॉब्लेम सॉल्व तुम्हाला तुमचा। जर तुम्हाला त्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला एवढा सपोर्ट करीन की तुम्हाला 4-4, 5-5, 2-2 अगदी एक जरी टी शर्ट पाहिजे असेल तरीसुद्धा तो टी शर्ट मी तुम्हाला देणार। त्याच्यावरती तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करा आणि तुम्ही तो सेल करा। किंवा नुसता माझ्याकडनं टी शर्ट म्हणजे तुम्ही मला फक्त फॅब्रिक पेंटिंग करून द्या, टी शर्ट माझा राहीन, तुमचा इन्कम तुम्हाला होईल। हा पण झाला का नाही दुसरा बिझनेस। खूप छान बिझनेसच्या आयडिया आहेत ह्या, जेवढ्या पण मी सांगते तेवढ्या। हा फॅब्रिक पेंटिंगचा तर बिझनेस मला तर खूप आवडला आणि मेन म्हणजे आत्ता सध्या तो ट्रेंडिंगचा आहे। तर म्हणतात ना, वाहती गंगा तर हात धुवून घ्या। तर नवीन ट्रेंड आहे, तर तुम्ही तो बिझनेस एक छान असा करू शकता आणि घरातून पैसे कमवू शकता। तुम्हाला कोणाच्या दारात जायचं नाही, काही नाही, फक्त आपल्याकडे पाहिजे एक छानसा मोबाईल आणि इंस्टाग्रामची आयडी। इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करा आणि ऑर्डर आले की ते सेल करा, ऑनलाईन कुरिअर टाका। सकाळी तुमचे मिस्टर कोणी घरातला असेल ते सकाळी कुरिअर करतील तुम्हाला, तर घराच्या बाहेरसुद्धा जायची गरज नाही। पॅकिंग वगैरे तुम्ही करून देत जा। आणि दुसरी गोष्ट आहे ते तुम्ही ऑनलाईन ज्वेलरीसुद्धा विकू शकता। आजकाल ऑनलाईन ज्वेलरी म्हणजे खूप जण विकतात आणि सगळ्यांचा भरपूर असा सेल होतो। खूप ट्रेंडिंगच्या 8-8 दिवसाला 15 दिवसाला ट्रेंडिंगच्या ज्वेलरी येतो। आत्ता कुठला तो रुबाब मंगळसूत्र आलेला आहे, काय ट्रेंड चालला आहे तो, म्हणजे धुमाकूळ घातली त्या रुबाब मंगळसूत्रांनी। पहिलं काय ते टेम्पलचे मंगळसूत्र होते, अजून बरेच काय रजवाडी वगैरे बरेच काय, ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन विकू शकता। हा पण झाला का नाही घरातून ऑनलाईन बिझनेस उमऱ्याच्या आतून आपल्या मुलांना बघून। तिसरा जो बिझनेस आहे तो तुम्हाला मी सांगते, तुम्ही ऑनलाईन आता साडीचा जर विषय घेतला तर तुम्ही साड्या स्वतः नका घेऊ। कारण कसं आहे, साड्यामध्ये जास्त
म्हणजे ज्यांना त्यातली आयडिया आहे ना त्यांचा प्रॉफिट आहे. पण आता तुम्ही नवीन आहे त्याच्यावरती म्हणल्यानंतर आणि साड्या म्हणल्यानंतर साड्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. तशी तुम्हाला टी शर्ट म्हणजे आता तुम्ही जर घेतले साड्या घ्यायला गेले तर कमीत कमी 6 साड्यांचा गट्टा घ्यावा लागणार, 12 साड्यांचा गट्टा घ्यावा लागणार आणि 6 आणि 12 साड्यांवर आपण बिझनेस करणार का? अजिबात नाही. मग ते तुम्ही काय करा, मिशोवरून ज्या साड्यांचे जे फोटो असतात ते तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर अपलोड करा. इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर इंस्टाग्रामची मिशोची जी रेट आहे त्याच्यात तुम्ही म्हणजे तुमचा जो फायदा आहे तो ॲड करा आणि तो पुढच्या कस्टमरला सांगा. कस्टमरने जर ऑर्डर केली तर डायरेक्ट मिशोवाल्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांचा ॲड्रेस द्या. तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील, मिशोवाल्यांचे पैसे तुम्हाला भेटून जातील. त्यात तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा इन्व्हेस्टमेंट करावं लागणार नाही. आहे का नाही? ही पण छानशी घरातून ऑनलाईन बिझनेस करण्याची आयडिया. पहिला तो झाला ओढण्यांचा, दुसरा तो झाला फॅब्रिक पेंटिंगचा. त्याचे तुम्ही क्लास पण घेऊ शकता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. आजकाल ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लास करतात आणि हा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एकदम छान असा बिझनेस आहे आणि नवीन बिझनेस आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हणते. दुसरा आहे तो ज्वेलरीचा आहे. ज्वेलरीचा सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. तिसरा आहे तो साडीचा बिझनेस आहे. चौथा आहे तो साडीचा बिझनेस आहे. अजून एक मी तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहे तो म्हणजे आत्ता आपला गणपतीचा सीझन येतो आहे आणि गणपतीच्या सीझनमध्ये बरेच जण ऑनलाईन टी शर्ट घेतात आणि त्याच्यावरती आपल्या बाप्पांची जी मूर्ती, बाप्पांचा फोटो, मूर्ती, नाव वगैरे त्याची पेंटिंग करून घेतात. तो मिशोवरूनच ऑर्डर करतात. तर मिशोवरून ऑर्डर करण्यापेक्षा ते लोक तुमच्याकडून ऑर्डर कसं करतील ह्याचं तुम्ही डोकं लावा आणि ह्याच्या छान अगोदर एक 4-5 पेंटिंग करा बाप्पाच्या व्हाईट कलरच्या टी शर्टवरती किंवा साध्या टी शर्टवरती तुम्ही छान पेंटिंग करा. आणि जर टी शर्टवरती नसेल करायचं तर तुम्ही एक व्हाईट पेज घ्या, त्याच्यावरती छान प्रिंटिंग करा आणि तो अपलोड करा आणि खाली लिहा की अशी प्रिंटिंग करून मिळेल. ते व्हाईट कलरचे टी शर्ट मी तुम्हाला अगदी होलसेलमध्ये देणार. असं आता तुम्ही म्हणताल आम्हाला तर 2च टी शर्टची ऑर्डर आली, 2 टी शर्टसाठी तुम्ही आम्हाला होलसेलमध्ये देणार का? तर हो, 2 टी शर्टसुद्धा मी तुम्हाला होलसेलमध्ये देणार. एक जरी मागितला तरी मी तुम्हाला होलसेलमध्ये देणार, कारण मला तुम्हाला करायचा आहे तो फुल सपोर्ट. कारण मी आहे तर माझं चॅनल जो आहे तो फक्त महिलांसाठी आहे आणि महिलांना मला बिझनेसमध्ये कसं ग्रो करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला फुल सपोर्ट करणार. एक जरी टी शर्ट मागितला तरी मी तुम्हाला देणार. आणि जर कधी माझ्याकडे ऑर्डर आल्या फॅब्रिक पेंटिंगच्या तर माझे टी शर्ट राहील, तुमची फॅब्रिक पेंटिंग राहील आणि त्या पेंटिंगचे पैसे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटणार आहेत. तर किती छान हा ऑनलाईन बिझनेस करण्याच्या आयडिया आहेत आणि घरातून आपण हा बिझनेस करून भरपूर सारे पैसे कमवू शकतात. फक्त कसं करण्याची जिद्द पाहिजे, मनात असं ठाम धरलं पाहिजे की हा मी करू शकते, मी काहीतरी घरातून करणार, माझ्या मुलांना बघून माझं घर सांभाळून मी नवऱ्याला सपोर्ट करणार, मी घरातून काहीतरी 2 पैसे कमवणार आणि मी माझा स्वखर्च स्वतः उचलणार. अशी काहीतरी जिद्द पाहिजे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या बिझनेस आयडिया ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.